नीट केंद्र सरकारच्याकडून सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करण्याबाबतचं अत्यंत महत्त्वाचं अपडेट आज आपण नीट संबंधी आपला हा तिसरा व्हिडिओ आहे। केंद्र सरकारचं म्हणणं आहे की नीट रद्द करणं तर्कसंगत नाही। चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, गरजूंपर्यंत शेअर करा आणि आपला अभिप्राय वेगवेगळ्या विषयांना अनुसरून जरी काय असेल तरी तो देखील कमेंट बॉक्समध्ये आणि आमच्या व्हॉट्सअप नंबर 9307616630 वरती नक्की कळवा। आम्ही आमच्या दर्शक प्रेक्षकांच्या सभासदांच्या सेवेसाठीच हे चॅनल सुरू केलेलं आहे। याची सर्व दर्शक प्रेक्षकांनी सभासदांनी नोंद घ्यावी। संपूर्ण नीट परीक्षा रद्द करणं तर्कसंगत ठरणार नाही अशा आशयाचे प्रतिज्ञापत्र केंद्र सरकारकडून शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेलं आहे। नीट परीक्षेत मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचे तसेच पेपर फुटल्याचे सांगत असंख्य याचिका दाखल झाल्या आहेत। यातील काही याचिकांमध्ये परीक्षा रद्द करत नव्याने त्याचे आयोजन करण्याची विनंती करण्यात आली आहे। या पार्श्वभूमीवर केंद्राने हे प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे। संपूर्ण नीट परीक्षा रद्द करणे उचित आणि तर्कसंगत ठरणार नाही। परीक्षेतील अनियमिततेच्या अनुषंगाने व्यापक तपास करण्याचे आदेश CBIला देण्यात आले आहेत। जर परीक्षा रद्द करण्यात आली तर लाखो प्रामाणिक विद्यार्थी संकटात येतील असे या प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले आहे। गत 5 मे रोजी झालेल्या नीट परीक्षेत अनियमितता झाल्याचे निदर्शनास आले होते। त्यानंतर सरकारने CBI तपासाचे आदेश दिले होते। CBIने या संदर्भात विविध राज्यातून काही आरोपींना अटक देखील केली आहे। अखिल भारतीय स्तरावर झालेल्या नीट UG परीक्षेत गोपनीयतेचे व्यापक प्रमाणात उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आलेले नाही। शिवाय परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे। अशा वेळी पूर्ण परीक्षा रद्द करणे तर्कसंगत ठरणार नाही असा युक्तिवाद केंद्राने केला आहे। नीट परीक्षा संबंधात दाखल असलेल्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात येत्या सोमवारी सुनावणी होणार आहे। सरन्यायाधीश DY चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठासमोर ही सुनावणी होणार असल्याचे त्याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे। आता NTA मधील अनागोंदी असेल किंवा केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी NTAला क्लीन चिट देण्याची गडबड केलेली असेल, सरकारने स्वतःची अनागोंदी झाकण्यासाठी हा बहुतेक केविलवाणा प्रयत्न केलेला आहे। केंद्राचं म्हणणं थोडंसं विसंगत आहे प्रतिज्ञापत्रामध्ये। परीक्षा झाली ठीक आहे, त्यांनी बाकीच्या ह्याच्यावरती का हे केलेलं नाही की बाबा ह्याच्यामध्ये ह्यांच्याकडून NTA जी काय अनागोंदी झालेली आहे त्याबद्दल देखील त्यांनी प्रतिज्ञापत्रात लिहिणं गरजेचं होतं। स्वतःचं जरी बाळू आणि लोकांचं कार्ट असं चालणार नाही। NTA जी काही अनागोंदी त्यांनी केलेली आहे, मग जे काही समोर येईल तपासामध्ये त्या सर्व गोष्टी, मग त्याच्यामध्ये ते मार्क वाढवण्यापर्यंतचा त्यांचा निर्णय असेल तर हे देखील त्यांनी संज्ञानात सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून द्यायचं होतं। स्वतःचा माणूस जरी भ्रष्टाचारी असेल आणि तुमच्याकडं जर त्याच्यावरती कारवाई करायचं धाडस नसेल तर तुम्ही ते न्यायालयाकडं चेंडू टाकायचा होता की बाबा ह्याच्यामध्ये आम्हाला असं निदर्शनास आलेलं आहे, तरी देखील तुम्ही फक्त एकच बाजू पकडताय की बाबा ह्याच्यामध्ये NTA सोडून बाहेर सगळी अनागोंदी झालेली आहे। असं नाही आहे, एवढं सोपं समजू नका। आज एक गोष्ट व्हायरल व्हायला फार वेळ लागत नाही। तुमचा तपास कुठं चालू आहे CBI किंवा सायबर क्राईमचं ह्याच्यात तुम्ही उल्लेख केलेला नाही की ती जर का प्रश्नपत्रिका जिथं जिथं व्हायरल झाली फक्त ते IP ॲड्रेस तुम्हाला येणार आहेत, पण तिथं कोण कोण हजर होतं, कोणी प्रत्यक्ष तिथं हजर होतं त्याचं ते पूर्ण तुम्ही त्या एरियाचं
त्या लोकेशनचं हे केलं आहे का, ट्रेस केलं आहे का? जर एखाद्याच्या मोबाईलवर आला 2, 5, 10, 100 विद्यार्थ्यांनी जर तो वाचला असेल, असा तर्क लावणं चुकीचं आहे की एकाच ठिकाणी मार्क जास्त पडलेत म्हणून तिथं समजा शंकेला वाव आहे, किंवा मार्कांमधली जी अफरातफरी 17, 18, 19 जो आकडा आला 700च्या पुढचा, ते 16, 17, 18, 19, 16 आहे समजा, 16 आणि 15 आणि 720, 720, 715 आणि 716 हे उच्चांकी आकडे असू शकतात. पण 1718 आणि 1719 हा पर्यायच असू शकत नाही. त्या दृष्टीने म्हणा किंवा बिहारच्या दृष्टीने एकंदरीतच सरकारचं जे काही प्रतिज्ञापत्र आहे हे त्यांच्या हिशोबाने जरी साजेसं वाटलं तरी सर्वोच्च न्यायालयाने त्यामध्ये संज्ञान घ्यावं. आणि हा जमतारा आहे नीटचा, लक्षात घ्या. जिथून तो IP ॲड्रेस तुम्हाला ट्रेस होईल सायबर क्राईमच्या अंडर, त्या पोझिशनला अजून किती सिम ॲक्टिवेट होते, कारण जवळजवळ प्रत्येकाजवळ एक मोबाईल असतोच. तर त्या प्रिमायसेसमध्ये, त्या चेंबरमध्ये त्यावेळेस किती सिम ॲक्टिवेट होते या अनुषंगाने सुद्धा तपास होणं गरजेचं आहे. आणि इथं लिहिले लाखो विद्यार्थी, तर हा लाखो विद्यार्थी नाही तर करोडोमध्ये ते गुणोत्तर जातं आहे. आपण मागील ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे 24-25 लाख विद्यार्थी आणि एका कुटुंबातले सरासरी 4 जण जरी पकडले आपण कमीत कमी, तरी 1 करोड लोकसंख्या म्हणजे 0.067 काहीतरी डेसिबलचं ते, म्हणजे एकूण देशाच्या 1% पण आत. पण याचा अर्थ त्याचा दखल घेणं नाही अशातला भाग नाही आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे देशाचं किंवा जगाचं भावी आरोग्य सांभाळणाऱ्यांच्या भवितव्याचा हा प्रश्न आहे. तर याला एवढ्या सहजासहजी एखाद्या प्रतिज्ञापत्रात गुंडाळणं कितपत योग्य आहे हे दर्शक प्रेक्षकांनी कमेंटमध्ये नक्की लिहावं. आणि राहिली गोष्ट, आज शनिवार, फक्त उद्याचा दिवस मध्ये आहे. परवा दिवशी सर्वोच्च न्यायालयाचं सरन्यायाधीश DY चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठ ह्यावरती सुनावणी करणारच आहे. त्याबद्दल कुणाच्याही मनात काही शंका नसावी. फक्त एकच लक्षात ठेवा, बरेच अजून आपण एपिसोड करणार आहोत. जर तरचा विषय आहे, पुणे पॉर्श प्रकरणात जे काही घडलं रविवारी, आणि त्यावरती जर सोमवारी जर जे काही घडलं आहे तर त्यावरती जर जनसामान्यातली प्रतिक्रिया जर उमटली नसती तर बहुतेक हे सगळं प्रकरण तसंच दबलं गेलं असतं. हे लक्षात घेणं फार महत्त्वाचं आहे. खदखद सगळ्यांच्या मनात आहे. आज टेक्नॉलॉजी एवढी पुढं गेलेली आहे. हा मॅक्झिमम सायबर क्राईमचा जास्त ह्याच्यात भाग आहे. तर तो देखील लक्षात घ्यावा की जिथलं तिथं समजा आदल्या दिवशी पेपर फुटणे असतील त्या सेंटरपासून एक वर्षभर अगोदर जर ह्यांचं बुकिंग चालतं तर ह्यांचं किती कॉन्फिडंट होतं सगळं की ह्यांना माहितीच होतं की आपण फोडू शकतो. पण तिथं स्थानिक गुन्हा घडला तिथून देखील तो व्हॉट्सअप किंवा इतर जे काही डिजिटल माध्यम आहेत त्याद्वारे आणखीन कुठल्या ह्याच्यावरती ईमेल असेल, तुमचं ब्लॅक वेब असेल, किंवा हे काय म्हणतात त्याला अजून म्हणजे बरेच प्रसारमाध्यमं आहेत त्याच्यावरती ते गेलेलं आहेच आहे. आणि त्या अनुषंगाने त्या IP ॲड्रेसचा आणि त्या ठिकाणच्या ॲक्टिव्ह सिमचा हा नीट परीक्षेचा जमतारा सर्वोच्च न्यायालय नक्कीच जगासमोर आणेल. आणि असं म्हणायला काय हरकत नाही की नीट परीक्षा घोटाळा हा जगातला सगळ्यात मोठा घोटाळा आहे. कारण आता आपल्याला फक्त पेपर फुटी दिसती, पण आज पालकांमध्ये किंवा विद्यार्थ्यांमध्ये जे चिंतेचं वातावरण आहे, तर एखाद्याची संकट हे दुसऱ्याची संधी असू शकते. त्या अनुषंगाने देखील विचार करण्यासारखी गोष्ट आहे. परदेशी शिक्षण देणाऱ्यांची
किती चांदी होईल लक्षात घ्या. परीक्षा जर रद्द झाली आणि 1 वर्ष जर कोणी वाट बघितलं नाही तर असे विद्यार्थी परदेशी किती शिक्षणासाठी जातील, त्या अनुषंगाने विचार करा की त्याच्यामध्ये किती भर पडेल. दुसरी गोष्ट, खाजगी क्लासेस, रिपीटर बॅचेस, तो महसूल उत्पन्न त्यांचं लक्षात ठेवा. काय हे दिसतंय तेवढं सोपं नाही आहे. जेवढं आपण पाहतोय ना, तर त्याच्या फार मोठा म्हणजे असं हा फक्त केंद्रक पाहतोय आपण याचा परीघ पाहू शकत नाही. हीच आपली ॲक्च्युली काय म्हणतो त्याला की खरी तर आपली समाजाची काय कसली ती रडगाणं आहे समाजाचं. कारण आरोप प्रत्यारोपपेक्षा पाठपुरावा आणि मागणीपेक्षा पर्याय. लक्षात घ्या, आरोप प्रत्यारोपापेक्षा पाठपुरावा म्हणजे कोण आरोप करतं आहे, कोण त्याच्यावरती प्रत्यारोप करतं आहे, ह्याच्यापेक्षा पाठपुरावा. म्हणजे लक्षात येईल तुमच्या की तुम्हाला वाटेल की बाबा झालं आता सर्वोच्च न्यायालयात सुनावणी. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय जरी शेवट असेल, मग तो आपण गेल्या व्हिडिओत 2-3 तारखांनी सांगितलेलं आहे की एकतर परीक्षा रद्द होईल आणि म्हणजे तपास पुढं जाईल, किंवा निकाल ग्राह्य धरून प्रक्रिया पुढं जाईल आणि गुन्हेगारांना शिक्षा होईल. पण ह्याच्यामध्ये देखील आणखीन काही मुद्दे विसर पडल्यासारखे असू शकतात. तर ती देखील पार्श्वभूमी दोन्ही पर्यायापैकी किंवा अजून मिक्समध्ये काही जरी झालं, ठराविक समजा त्यांनी काही ठिकाणचीच रद्दबातल ठरवली, जसे आता ते ह्यांचं होतं की 717, 18, 19 मिळाल्यांची फेरपरीक्षा. जरी समजा फेरपरीक्षेमध्ये काही अपवादात्मक परिस्थितीत परत परीक्षा घेण्याचं ठरलं किंवा सर्वांचीच घेण्याचं ठरलं, हे 2-3 प्रॉबॅबिलिटी ज्या सांगितले, तर ह्याच्या पलीकडं जाऊन देखील गुन्हाची व्याप्ती आणि त्याचा तपास होणं फार गरजेचं आहे. आणि माझं सारखं सांगणं आहे की ह्या सगळ्या रॅकेटचं, ह्या सगळ्या नीटच्या जमताऱ्याचे कनेक्शन्स खाजगी शिकवणी क्लासेसवाल्यांपर्यंत जातात का, आणि दुसरं म्हणजे परदेशी शिक्षण देणाऱ्या ज्या काही संस्था आहेत त्यांच्यापर्यंत देखील जातात का, हा देखील आशय, पैलू किंवा एक शंकेला वाव नेहमी असावा. याच आशयाने जय हिंद, जय महाराष्ट्र, जय विज्ञान, जय तंत्रज्ञान. लक्षात ठेवा, एकच मुद्दा, आरोप प्रत्यारोपपेक्षा पाठपुरावा आणि मागणीपेक्षा पर्याय. फार छोट्या 5 शब्द आहेत पण फार प्रगल्भ आहेत. आरोप प्रत्यारोप का पाठपुरावा. लक्षात घ्या तुम्ही. मी रडल्यासारखं करायचं आणि तू मारल्यासारखं करायचं असं आज राहिलेलं नाही आहे. मी परत रिपीट करतो आहे, रविवारचं पॉर्श प्रकरणातली परिस्थिती आणि सोमवारी त्याच्यावरती उसळलेला जनक्षोभ. आपल्याला न्याय रस्त्यावरती उतरून मागायचा नाही आहे, तो न्याय कक्षेतच मिळायला हवा. पण जर असं झालं नाही तर जनता आज आता सहन करायच्या भूमिकेत नाही आहे. ह्याला संदर्भ भरपूर आहेत. लोकसभा निकाल एक त्यातला अत्यंत जिव्हारी लागणारा विषय आहे. ज्यांच्या कोणाच्या लागणार असेल तर सगळ्यांनी, परत सांगतो, आबाळाला हात टेकल्यासारखं कोणीच करायचं नाही आहे. ही भारतीय लोकशाही आहे. राज्यघटनेद्वारा, विधीद्वारा स्थापित न्यायकक्षेमध्ये चालणारी, संविधानाला मानणारी आणि त्यावेळी ज्यावेळी न्याय हा जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड म्हणू शकतो की ज्यावेळी न्यायदान प्रक्रियेत विलंब होईल, म्हणजेच तो न्याय देण्याला टाळाटाळ असा देखील त्याचा मतितार्थ आहे. तर हे लक्षात ठेवा परत एकदा पॉर्श प्रकरणाच्या संदर्भाने की रविवारची आणि सोमवारची परिस्थिती ही सर्व भारतीय नागरिकांनी लक्षात घेण्यासारखी आहे की जनतेचा रेटा काय करू शकतो. आज हे पुणे पॉर्श प्रकरणाने दाखवून दिलेलं आहे. माझ्यापासून अगदी जवळ आहे, मी त्या ठिकाणी अजून गेलेलोही नाही आहे, पण सतत
माझं त्या प्रकरणावरती लक्ष आहे. एक इन्फ्लुएन्सर यूट्यूबर म्हणून संवेदनशीलता बाळगणं आणि समाजमन जाणणं, टटोलणं आणि ते सर्वकष अष्टपैलू सर्वांगीण दृष्टीने आपल्या समाजाच्या भवितव्यासाठी समोर घेऊन येणं ही आमची प्रामाणिक भूमिका असते. त्याबद्दल कुणीही यत्किंचितही शंका घेण्याचं कारण नाही. काही व्हिडिओमध्ये एकतर्फी तुम्हाला वाटण्याची शक्यता आहे, ती परिस्थितीजन्य आहे. समजा कालचा जो व्हिडिओ आहे हे आपला नॅरेट सेटिंगचं, आरोप प्रत्यारोपांच्या बाबतीत मी वेगळा व्हिडिओ करेलच. कुणी कुणाच्या कुठल्याही मर्यादा पाळलेल्या नाही आहेत. ह्याच्यात काय फक्त सत्ताधारी किंवा विरोधक असा विषय नाही आहे. चिखलफेक हे सगळीकडून होते. त्याच्यामुळंच मी एक टॅगलाईन काढलेली आहे की आरोप प्रत्यारोप हा महत्त्वाचा मुद्दा नाही आहे, पण सर्वकष पाठपुरावा. मग लोकशाहीचे 4 स्तंभ असतील, पण ज्यांच्यासाठी चाललेली त्या जनतेने स्वतः काय केलं, आणि दुसरी गोष्ट म्हणजे मागणी का पर्याय. लक्षात आलं का? फार छोटे छोटे शब्द आहेत मराठीतले, पण अर्थ समजण्यामध्ये अख्खं आयुष्य निघून जाईल. असो, मी डॉक्टर मनोज कुमार प्रेमराज मुनद, मुक्काम पोस्ट जवळानी, तालुका परांडा, जिल्हा उस्मानाबाद, धाराशिव, पिनकोड 4135 व्हॉट्सअप नंबर 9307616730. माझ्या सद्विवेक बुद्धीने आणि पूर्ण होशोहवासामध्ये नेहमी माझं एक ठाम आणि वेगळं मत, कारण सिस्टीमवरती म्हणजे एखाद्या चालत आलेल्या गावगाड्यावरती सगळेच विचार करतात किंवा बोलतात, पण माझा स्वभाव आहे की मी शक्यतो उणिवा किंवा सिस्टीममधला एरर किंवा ह्या गावगाड्यातल्या त्रुटी, असं नाही की बाबा त्रुटी शिवाय नाही आहे. ह्या जगात काहीच परफेक्ट किंवा परफेक्टला मराठी पर्याय तुम्ही हुडका, स्वयंपूर्ण काहीच नाही आहे. सगळेजण कुठं ना कुठं नाही का थोडेफार एररमध्ये आहेत. एररमध्ये म्हणजे काहीतरी थोडीशी तरी त्या पूर्ण व्यवस्थेमध्ये बिघाडी आहे. तर निश्चितच आपली टॅगलाईन आहे वाद विवाद, संवाद आणि सुसंवाद. हेच प्रगल्भ लोकशाहीचं लक्षण आहे. नेहमीप्रमाणे दाखवण्यावरती जाऊ नका, स्वतःची अक्कल वापरा. म्हणजेच दिखावे पे मत जाओ, अपनी अक्ल लगाओ. पहिले इस्तेमाल करे फिर विश्वास करे. आज 50 देशांहून अधिक देशांमध्ये आपले दर्शक प्रेक्षक आहेत. 75हून अधिक देशांची परवा मान्यता मिळालेली आहे आणि जवळजवळ दर्शक प्रेक्षकांचा आकडा 7 मिलियनकडे वाटचाल करत आहे. नोंदणीकृत सभासद सबस्क्रायबरची संख्या 21,000चा टप्पा कालच पार केलेला आहे. आणि आशा करतो आपल्याकडून कुठल्याही प्रकारचं नॅरेटिव्ह सेटिंग आणि नॅरेटर म्हणून म्हणजे नाटककार आणि एक नाटकासारखं कथानक आपल्याकडून कधीच होणार नाही, अशी ग्वाही, असा विश्वास देखील आपल्या सर्व व्ह्यूवर्सला, सबस्क्रायबरला देतो. आणि जे कोणी स्वतःला फार चाणाक्ष चलाक समजतात, तर एक लक्षात ठेवा, नीती आणि नियती ह्या एका नाण्याच्या 2 बाजू आहेत. जे कोणी फसवणूक करणारे आहेत, जे कोणी भ्रष्टाचारी आहेत, तर एक क्षणापुरतं किंवा एक काळाचा महिमा असतो. एक वेळेचं पूर्ण वर्तुळ नेहमी टाईम सर्कल म्हणतात त्याला, ते पूर्ण होत असतं. हिसाब होगा और बराबर होगा और यहीं पे होगा, इसी धरती पर इसी जन्म में होगा. हे लक्षात ठेवा. नीती आणि नियती फार छोटे शब्द आहेत. परत एकदा, नीती म्हणजे एथिक्स आणि नियती म्हणजे डेस्टिनी. लक्षात आलं का? ह्या जगात जन्म मृत्यू जसे 2 इव्हेंट आहेत, तर तसेच हे 2 इव्हेंट आहेत की ते फक्त एकमेकांच्या बरोबर चालतात. आणि बाकी ज्यांची
मानसिकता नकारात्मक आहे, विचारसरणी वर्तन भ्रष्ट आहे किंवा जे पूर्ण भ्रष्टाचाराने किंवा फसवणूक अशाच मानसिकतेने बरबटलेले आहेत, त्यांच्यासाठी ह्या शब्दांचा कधीही कसलाच अर्थ असणार नाही. त्याबद्दल अत्यंत खेदजनक परिस्थिती आहे. एकच लक्षात घ्या, शेवटी कोणी जरी जगात तुम्हाला सांगणारं नसलं तरी तुमचं अंतर्मन हे तुम्हाला नेहमी सांगत असतं. ते सदोदित तुमच्याबरोबर पायात घुटमळल्यासारखं मांजरासारखं कायम तुमच्याबरोबर असतं. सत्य असत्य ह्या देखील परत छोट्या गोष्टी आहेत, पण एक लक्षात घ्या, 2 इव्हेंट सांगतो मी तुम्हाला, पण एक कंटिन्युअस प्रोसेस आहे, दॅट इज सबकॉन्शियसची. तर सबकॉन्शियस ओळखा, जिथं कुठं असाल, जेवढं काही आत्तापर्यंत बरबटलेलं आयुष्य जगलेलं असाल, नकारात्मकता, भ्रष्टाचार, फसवणूक, तर एक लक्षात ठेवा, आता सिटिझन कार्टल किंवा सोशल पोलिसिंग हे कॉन्सेप्ट आलेले आहेत. पहिल्यासारखं आता वातावरण राहिलेलं नाही आहे. तुम्ही भ्रष्टाचार, अनागोंदी करताल, चारा घोटाळ्यातले 2 व्हीलरचे नंबर असतील, हर्षद मेहताची अनागोंदी असेल किंवा आता हे असे प्रकरणं येणारे समोर. लक्षात घ्या, सोशल मीडिया म्हणजे सामाजिक जे प्रसारमाध्यमं आहेत ह्यांचा बडगा, जसं एकेकाळी फक्त दूरदर्शन होतं, त्यानंतर चॅनलची भरताड आहे, तर आज यूट्यूब असेल, व्हॉट्सअप असेल, फेसबुक असेल किंवा ते टेलिग्राम असेल किंवा ब्लॅकनेट असेल किंवा आणखीन कुठले नावं विसरलं असेल, ढीग लागला आहे तुमचा इंस्टाग्राम वगैरे, बरोबर आहे का? तर एक लक्षात घ्या की आता झरोक्यात लक्षात घ्या की ती तिसरी आँख म्हणतो ना, तिसरा डोळा, तर ह्या 2 डोळ्यांनी तुम्हाला वाटतं आहे तुम्ही जे पाहताय तर ते फक्त तुमच्या समोरच्या क्षितिजापर्यंतची नजर आहे. तुमच्या मागं आणि वरतून आकाशातून सॅटेलाईटच्या किंवा अशा ह्या प्रसारमाध्यमांच्या द्वारे तुमच्यावरती बारीक नजर ठेवली जात आहे. तर त्यासाठी सांगणं आहे की कोणी तुम्हाला पाहतंय नाही पाहतंय, डोळे मिटून जशी मांजर दूध पिताना तिला वाटतं की जग आपल्याला पाहत नाही, तर अशा ढोंगी समाजाला माझं आवाहन, विनंती, नम्रतापूर्वक विनंती आहे की आता डोळे उघडा, कारण का पहिले दिवस आता राहिलेले नाहीत. आता जे काही आहे लावरे तो व्हिडिओ आणि कॅमेरामन फोकस करोचा जमाना आहे. धन्यवाद.